सर्वांना, मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सुद्धा अगदी मजेत आहे। आज आपण बघणार आहोत कोथिंबीरची वडी कशी बनवणार आहे। त्याआधी मला तुम्ही सांगाल नक्की की मी ज्या रेसिपीज तुम्हाला टाकते त्या तुम्हाला आवडतात की नाही आवडत, आणि हो, मला नवनवीन सजेशन द्या। जसं की मला आलं होतं बिर्याणी हवी आहे आणि केक आहे, मी लवकरच अपलोड करण्याचा ट्राय करणार आहे। आजचा माझा मेनू आहे कोथिंबीरची वडी। कोथिंबीरची वडी का तर उन्हाळा चालू आहे आणि जेवण तर तसं पण फार जात नाही, आपण पाणीच खूप पितो, तर काहीतरी नवीन असं म्हणून मी आज कोथिंबीरची वडी केली आहे। आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आणि कशी बनवली आहे ते आपण पुढे बघणारच आहे। आणि हो, तुम्हाला जर माझ्या अशा रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब अजिबात होतच नाहीये। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सांगाल तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे ते। चला तर मग पाहूयात कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे ते। चला, कोथिंबीरची वडी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, बेसन पीठ, 5 ते 6 मिरची, लसूण, हळद आणि मीठ। सर्वात प्रथम आपण कोथिंबीरला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत, कारण कोथिंबीरला जास्ती प्रमाणात माती असते आणि घाण असते त्याच्यामध्ये खूपच, म्हणून कोथिंबीर आपण आता 2 ते 3 पाण्याने धुणार आहे। कोथिंबीर धुवून आपण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता ही कोथिंबीर आपण बारीक चिरून घेणार आहे। मी कोथिंबीरमध्ये थोड्याशा काड्या सुद्धा ठेवल्या आहेत, फक्त पानामुळे वडी अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होत नाही म्हणून मी थोड्याशा काड्या सुद्धा घेतलेल्या आहेत। इथे मी जवळपास 1 गड्डी कोथिंबीर घेतली आहे, म्हणजे पूर्ण अख्खी गड्डी, मी मीडियम साईजची गड्डी तशी कोथिंबीर घेतली आहे। त्याच्यासाठी आपल्याला हवे आहेत 5 ते 6 छोट्या म्हणजे मीडियम साईजच्या मिरच्या आणि 1 अख्खी लसूणची कांडी घेतली आहे। लसूणची कांडी आणि मिरची आपण मिक्सर मधून बारीक फिरवून घेणार आहे। मिरची मी बारीक करून घेतली आहे, पूर्ण एकदम असं बारीक नाही केलेली, थोडीशी ओबडधोबड ठेवली आहे। आता मी कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे। कोथिंबीर अगदी बारीक चिरायची आहे। त्याच्या घरात ना चालू कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण एका भांड्यामध्ये कोथिंबीर घेणार आहोत। ज्या भांड्यात आपल्याला पीठ मळायचं आहे कोथिंबीरचं, त्या भांड्यात मी कोथिंबीर काढून घेतली आहे। आपण जे वाटण केलं होतं मिरची आणि लसूणचं ते मी याच्यामध्ये घालणार आहे। आता मी याच्यामध्ये 1 पाव चमचा अशी थोडीशी हळद घालणार आहे आणि चवीपुरतं मी मीठ घालणार आहे। कोथिंबीरच्या वडीला जास्त मीठ नाही लागत, सो मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच ठेवायचं आहे। अगदी चवीपुरतं मीठ असं टाकलं आहे। आणि आता मी बेसन पीठ घेणार आहे। बेसन पीठ कधीच पूर्ण नाही घालायचं, सुरुवातीला 2 चमचे घालून घ्यायचं आणि पीठ मळायला चालू करायचं। आपल्याला जसं लागेल तसं पीठ आपण घेत जायचं, म्हणजे आपल्याला जास्ती पातळ पण नाही हवंय आणि जास्ती घट्ट पण नाही हवंय। बेसन पिठामुळं आणि कोथिंबीरला पाणी असल्यामुळं आपलं पीठ मळताना थोडंसं पातळ होत जातं, सो त्याप्रमाणे आपण थोडं थोडं पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये। आता आपण हे सगळं मळून घेऊया। कोथिंबीरचं पाणी काढलं आहे तरी कोथिंबीरला ओलावा असतोच, सो
पाणी अजिबात वरतून घ्यायचं नाही आहे, म्हणजे कोथिंबीरचा जो ओलावा आहे त्याच्यातच आपण पीठ मळून घ्यायचं आहे. याचं आपलं पीठ मळून झालेलं आहे. मी थोडासा तेलाचा हात लावला होता, कारण बेसन पिठामुळे थोडंसं चिकट होतो हात, म्हणून मी थोडंसं याला तेल लावून पुन्हा एकदा छान असं मळून घेतलं आहे. साधारण मला वरती अजून 2-2.5 चमचे पीठ लागलं, म्हणजे सगळं मिळून मला 4 ते 4.5 चमचे असं पीठ लागलं एका कोथिंबीरच्या गड्डीसाठी. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही त्याच्यामध्ये घालून पीठ हळूहळू मळून घ्यायचं आहे. आता मी हे पिठाचे छोटे छोटे गोळे करून चाळणीमध्ये ठेवणार आहे. आपल्याला कोथिंबीरच्या वड्या उकडायच्या आहेत, म्हणून मी आता चाळणीला तेल लावून घेणार आहे, म्हणजे एक चाळणी घेणार आहे. चाळणी घेतली आहे मी, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे, कारण वड्या खाली चिटकू नये म्हणून. आणि याला छान हाताने स्प्रेड करायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे छान असं. तेल मी चारी बाजूनी लावून घेतलं आहे याला, म्हणजे गोलाकार असं तेल लावून घेतलं आहे. आपण जोपर्यंत आपल्या वड्या होत नाहीये, म्हणजे आपण वड्यांचा गोल रोल असं किंवा गोळे करत नाहीये, तो आपली कोथिंबीरची वडी झालेली आहे. हे चेक करू शकताय बघा, अजिबात दाबल्या जात नाहीये. हे बघू शकता, कोथिंबीरची वडी रेडी आहे. आता आपण याला थोडंसं थंड करून तळून घेऊयात. कोथिंबीरची वडी झालेली असेल तेव्हा ह्या उलट्या करून ठेवायच्या आहेत, म्हणजे जी खालची बाजू आहे ती थोडीशी ओलसर असते, आणि गार करायला फॅन खाली ठेवायचा आहे. नाहीतर ह्याचा जो ओलावा आहे त्याच्यामुळं आपलं जे तेल किंवा तूप आहे ते असं उडेल अंगावर, त्याच्यामुळे हे पूर्ण आपल्याला सुकू द्यायचं आहे. म्हणून हे एक 5 ते 10 मिनिट फॅन खाली ठेवायचं आहे. कोथिंबीरच्या वड्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत. मी कोथिंबीरच्या वड्या सुद्धा तुपामध्येच तळणार आहे. मी तेलाचं प्रमाण खूप कमी करते, त्याच्यामुळे मी तुपामध्येच हे कोथिंबीरच्या वड्या तळून घेणार आहे. घरी काढलेलं साजूक तूप आहे, मी रेसिपी अपलोड केलेली आहे याची, आणि मी आत्ताच गरम गरम असं तूप काढलं आहे. हे बघू शकता तुम्ही, मी आता ताजं तूप काढलं आहे आणि तेच मी आता वड्यांसाठी घेत आहे. वड्या आपल्या थंड झाल्या आहेत. आता आपण त्याला बारीक अशा कट करून घ्यायच्या आहे. हे बघू शकता, मी जास्ती जाड पण नाही ठेवले, जास्ती पातळ पण नाही केले. अशा मी ह्या वड्या चिरून घेतल्या आहेत. सगळ्या वड्या मी कट करणार आहे. आता कोथिंबीर वडी आपण सगळ्या कट करून घेतल्या आहे. तूप पण आपलं छान असं गरम झालं आहे, कारण त्याला फेस आलाय. आता वडी आपण छान अशी तळून घेणार आहे. वड्या अशा खूप मोठ्या गॅसवर नाही तळायच्या. जर मोठा गॅस ठेवला तर फक्त बाहेरूनच आपल्या वड्या लाल होतात आणि आतून कच्च्या राहतात. सो मीडियम गॅसवर वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर वडी आपली झाली आहे. हे बघा, लालसर झाली आहे. आपल्या कोथिंबीरच्या वड्या रेडी आहेत, तुम्ही पाहू शकता. सुंदर अशा तुपातल्या कोथिंबीरच्या वड्या छान अशा झालेल्या आहेत आपल्या. कशा वाटल्या तुम्हाला माझ्या ह्या तुपातल्या कोथिंबीरच्या वड्या? अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.